नमस्कार मंडळी, मी संगीता. मी आज तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त साबुदाणा वडा करून दाखवणार आहे. मस्त टम्म फुगलेला साबुदाणा कसा करायचा ते आपण बघूया. मी इथे 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे, म्हणजे जवळजवळ 350 ग्रॅम हा साबुदाणा आहे. आपला नॉर्मल साबुदाणाच आपल्याला घ्यायचा आहे. 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. हा अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे त्यात. आणि त्यानंतर आपल्याला हे बघा, मी हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे साबुदाणा आणि त्यात आपल्याला अर्धी वाटीच पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही आहे. जास्त पाणी झालं तर साबुदाणा वडा हा फुटतो, म्हणून अगदी कमीच पाणी यात ठेवायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकतात अगदी भिजण्यापुरता हा पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे. हे बघा, मी तिरपं करून दाखवते. अगदी थोडं पाणी त्यात टाकलं. सगळा साबुदाणा तर भिजलेला आहे, जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे. ही गोष्ट एक लक्षात ठेवायची साबुदाणा भिजवताना. आता हा आपल्याला 3 ते 4 तासासाठी साबुदाणा भिजत ठेवायचा आहे. मी झाकून ठेवलेला आहे. आता आपण पुढची तयारी करू. हे बघा, हा तुम्ही बघू शकता 3-4 तास आपला साबुदाणा भिजलेला आहे. अगदी मणी मोकळे झाल्यासारखे एक एक दाणा मोकळा आहे, पण साबुदाणा छान मऊ भिजलेला आहे. हे बघा, अगदी वेगळा होतोय हा साबुदाणा. असा छान आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. आता मी एका परातीत हा काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकतात हा 350 ग्रॅम आपला साबुदाणा आहे आणि तो भिजवलेला आहे आपण. त्यात आता आपल्याला 200 ग्रॅम जवळजवळ आपले बटाटे लागणार आहेत. तुम्ही बघू शकता अगदी दाणा मोकळा होईल असा साबुदाणा आपला भिजलेला आहे. आता आपल्याला हा हाताने चांगला मऊ करून घ्यायचा आहे. हे बघा, हा आता आपल्याला मिक्सरला वगैरे लावायचा नाही आहे. हातानेच थोडासा 2 ते 3 मिनटं हा कुस्करून घ्यायचा आहे. हा कुस्करल्या गेल्यामुळे आपला साबुदाणा वडा अजिबात फुटत नाही. नाहीतर तेलात साबुदाणा वडा कधी फुटतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा आपल्याला साबुदाणा मस्त हाताने 2 ते 3 मिनटं आपल्याला कुस्करून घ्यायचा आहे. कुस्करल्यामुळे आपोआप तो एकजीव होतो, मऊ होतो आणि छान आपला कालवला गेलेला आहे. आता आपण यात टाकणार आहोत बटाटे. तर 350 ग्रॅम आपला साबुदाणा होता, तर त्यात आपण 200 ग्रॅम जवळजवळ बटाटे टाकणार आहे. बटाटा मी उकडून घेतलेला आहे. हिरवी मिरची घेतली आहे, 2 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे, जिरं घेतलं आहे आणि सेंधव मीठ घेतलेलं आहे. इथे मी कढीपत्ता पण घेतलेला आहे, पण कढीपत्ता तुम्हाला चालत असेल तर घ्या, नाहीतर स्किप केला तरी चालेल. आता हा साबुदाणा मी कुस्करून घेतलेला आहे. त्यातच आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे. बारीक किसणी घेतलेली आहे मी आणि उकडलेला बटाटा आहे आणि तो आपल्याला आता यात किसून घ्यायचा आहे. सगळा बटाटा आपला किसून झालेला आहे. मिक्सरवर मी हिरवी मिरची, अद्रक आणि जिरं, मीठ वाटून घेतलेलं आहे. ते सुद्धा यात मी कालवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हा बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता टाकलेला आहे. तुम्ही मिक्सरला सुद्धा हा फिरवून घेतला तरी काहीच हरकत नाही. आता मी यात टाकलेला आहे 4 ते 5 छोटे चमचे दाण्याचा कूट. आता हा दाण्याचा कूट तुम्ही थोडासा कमी जास्त करू शकतात आवडीनुसार. मी अर्धी वाटी मी इथे फ्रेश दही घेतलेलं आहे आणि त्यानंतर 1 चमचा मी बॅडगी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे. आपण हिरवी मिरची तर घेतलेलीच आहे, पण बॅडगी मिरचीच्या तिखटाने रंग छान येतो म्हणून मी घेतलेला आहे. आता मी इथे थोडी कोथिंबीर पण घेतलेली आहे. तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात. आता हे छान आपल्याला कालवून घ्यायचं आहे. मस्त 4 ते 5 मिनटं हे कुस्करायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला एकजीव झाल्यानंतर हे मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. इथे उपवासाची भाजणी 1 ते 1.5 चमचा घ्यायची आहे. आता तुमच्याकडे ही भाजणीची नसेल तर तुम्ही साबुदाण्याचं पीठ घेतलं तरी चालेल, राजगिऱ्याचं पीठ घेतलं तरी चालेल किंवा भगरीचं पीठ घेतले तरी चालेल. छान गोळा तयार करून घेतलेला आहे. आता मी थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि त्या गोळ्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. आता मी गोळे करणार आहे, तर थोडंसं किंचित हाताला तेल लावलेलं आहे आणि आता आपल्याला हव्या त्या आकारात गोळे करून घ्यायचे आहेत. साधारण आपण चपटे करणार आहोत गोळे. हे बघा, म्हणजे छान तळले जातात. आपले गोळे चपटे तयार करून झालेले आहे. आधीच हे तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे तळताना गडबड होत नाही. हे बघा, हे छान असे एकजीव झालेलं आहे पीठ, त्यामुळे गोळे मस्त झालेले आहेत. गोळे तयार करताच एकीकडे मी तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहे. तेल छान गरम झालेलं आहे आणि मी आता गॅस थोडासा किंचित बारीक केलेला आहे आणि त्यावर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहे. अगदी गरम तेलात वडे तळले तर ते आतून कच्चे राहतात आणि बाहेरून कुरकुरीत होतात, म्हणून किंचित गॅस मी कमी केलेला आहे. हे बघा, हे आता आपण पलटून घेऊया. अगदी टाकल्या लगेच त्याला झारा लावायचा नाही आहे. असे दोन्ही बाजूने आपल्याला 4 ते 5 मिनटं वडे तळून घ्यायचे आहेत.
कच्चे ठेवायचे नाही आहेत, नाहीतर आतून ते कच्चे राहतात. हे बघू शकतात मस्त टम्म फुगलेले आहेत आपले वडे आणि 4 ते 5 मिनटं झालेली आहेत वड्यांना तळायला. तुम्ही बघू शकतात कलरसुद्धा सुंदर आलेला आहे आणि वडेसुद्धा छान तळून आपले तयार झालेले आहेत. हे बघा मस्त वडा आपला तयार झालेला आहे, टम्म फुगलेला आहे आणि सुंदर वडे झालेले आहेत. आता आपण बाकीचे वडे तळून घेऊया. तुम्हाला हवे तेवढे वडे तळायचे आहेत, बाकीचे फ्रीजमध्ये ठेवले तरी काहीच हरकत नाही. ते गरम गरम तळले तरी छान लागतात. हे बघा 4-4 मी वडे सोडणार आहे. एकदम खूप सोडले तर तेल गार होतं आणि वडे नीट तळले जात नाही, म्हणून खूप टाकायचे नाही आहेत आपल्याला वडे एकदम. हे छान 4-4 आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे बघा एका बाजूने छान 3 ते 4 मिनटं झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण परत तळून घेतलेली आहे. 3 ते 4 मिनटं आपले मस्त आपले टम्म फुगलेले वडे तयार झालेले आहेत. हे बघा बघू शकता तुम्ही किती मस्त वडे आपले झालेले आहेत. हे बघा आता मी परत वडे टाकलेले आहेत आणि छान खमंग तळून घेतलेले आहेत. खूप सुंदर लागतात हे वडे आणि एकही वडा आपला फुटलेला नाही आहे. म्हणजे साबुदाणा व्यवस्थित भिजला तर हे वडे अजिबात फुटत नाही. साबुदाणा जर खूप मऊ भिजवला किंवा जास्त पाणी झालं तर मात्र वडे फुटण्याची भीती असते. तुम्ही बघू शकतात किती मस्त खमंग आपला वडा तयार झालेला आहे आणि पोकळ वडा तयार झालेला आहे. दह्यासोबत खा, चटणीसोबत खा किंवा लोणच्यासोबतचा खा. मी हे लिंबाचं इथे क्रश लोणचं केलेलं आहे, त्याबरोबर हा वडा खूप मस्त लागतो. तुम्ही बघू शकतात किती मस्त कुरकुरीत हा वडा तयार झालेला आहे. आपणही या आषाढीला नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.